आणि वाल्मिक कराडनंच खंडणीसाठी सरपंच संतोष देशमुखांची हत्या घडवून आणल्याचं आरोपपत्रावरनं स्पष्ट झालंय। जो आपल्या आड येईल त्याला सोडायचं नाही असं वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला सांगितलेलं आणि त्यानंतर एका हॉटेलवरती संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला गेला होता। हॉटेल तिरंगामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला। वाल्मिक कराडच्या गँगने आवादा कंपनीत खंडणी मागितली होती, तसंच आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण सुद्धा केली होती। त्यामुळे सरपंच संतोष देशमुख यांनी वाल्मिक कराडच्या गँग विरोधात भूमिका घेतली। परिणामी कराडची गँग संतापली। कराडच्या गँगमधील गुन्हेगारांनी नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगामध्ये कशा प्रकारे कट रचला ते आता आपण बघूया। हॉटेल तिरंगामध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे हे जेवण करण्यासाठी एकत्र आले होते। याच ठिकाणी विष्णू चाटे यांनी सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा निरोप दिला। संतोष देशमुख जर आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण केला नाही तर त्याचे काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या असं विष्णू चाटे यावेळेला म्हणाला। सुदर्शन घुले याला वाल्मिक कराड यांनी खंडणी प्रकरणात आडवं येणाऱ्याला आडवं करा आणि धडा शिकवा अशा पद्धतीचा मेसेज देखील दिला होता आणि एका हॉटेलवरती बसून हा हत्येचा कट रचला गेला। विशेष म्हणजे विष्णू चाटे यांनी तिरंगा हॉटेलवरती सुदर्शन घुले याला वाल्मिक कराड याचा मेसेज दिला आणि त्यानंतर 9 तारखेला अपहरण करून संतोष देशमुख यांची निर्गुण पद्धतीने हत्या करण्यात आली। 6 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांच्यात आवादा कंपनीच्या प्रांगणात वाद झाला होता। या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला। त्यामुळे 7 तारखेला सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला। त्यावेळी वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला सांगितलं, जो उठेल आणि आपल्या आड येईल त्या कोणालाही सोडायचं नाही। त्यानंतर सुदर्शन घुलेने आवादा कंपनीत फोन करून धमकी दिली होती। अशा खूप घटना आहेत मोठ्या प्रमाणामध्ये यांचं खूप मोठं जाळं होतं आणि एका निष्पाप माणसाला, एका कर्तव्यदक्ष माणसाला, एका सरपंचाला यांनी ज्यावेळेस यांचा घात केला त्यावेळेस खऱ्या अर्थानं जे गाव आहे मसाजोग आणि जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, मनोजदादा आहेत, मनोजदादांची तर भूमिका पहिल्या दिवशी जी होती त्याच्यामुळे सगळे लढू शकलो आपण पुढं आणि त्यातूनच आत्ता सगळ्यांना कळलं आहे की हे कशा प्रकारची गुन्हेगारी करायची आणि या गुन्हेगारांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मसाजोगवासी आम्ही कुटुंबीय आणि हे सगळे लोक कधी शांत बसणार नाही, त्यांना फसावं लटकवणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात 5 साक्षीदार महत्त्वाचे ठरले। त्या 5 पैकी एक साक्षीदार 8 तारखेला सुदर्शन घुले याच्या सोबत होता। 5 साक्षीदारांमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली। तसंच वाल्मिक कराडच्या गँगचा बुरका फाटला आणि कराड गँगची बीड जिल्ह्यातील दहशत सर्व राज्याला कळली। खंडणीसाठी चटावलेली कराड गँग कोणाचाही काटा काढायला पुढे मागे बघत नव्हती। मात्र संतोष देशमुखांच्या हत्येनंतर कराड गँगचे 100 अपराध भरलेले। आता या आरोपींना कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।